नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सोया पालक. त्यासाठी मी सोयाबीन भिजवून घेतलेत 20 ते 25 मिनिटं. एक जोडी घेतली आहे पालकाची आणि एक मोठा कांदा कापून घेतलाय. एक टोमॅटो घेतलाय आणि फोडणीसाठी थोडे खडे मसाले घेतले. यात 2 वेलची, दालचिनी, मिरे, लवंग घेतले. एक लाल मिरची घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण जर जाडसर वाटून घेतले मी. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घेतली आहे. किचन किंग मसाला घेतला 1 चमचा. धनापूड घेतली 1 चमचा. कसुरी मेथी घेतली आहे थोडी. हळद घेतली आहे, मीठ घेतलंय आणि फ्रेश क्रीम घेतलं 1 चमचाभर. गॅसवर पाणी ठेवले मी उकळायला. यात आपण पालक ब्लांच करून घेणार आहोत. एका बाजूला गार पाणी लगेच घ्यायचंय, म्हणजे पालक आपण ह्यात उकळली की लगेच ती गार पाण्यात घालायची. बर्फाचे खडे घालते मी गार पाण्यात. पालक आपला उकळलाय. आता मी ह्यातून काढून लगेच गार पाण्यात घालते, ज्यात मी बर्फाचे खडे घातले. गार झालेला पालक आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. पाणी पूर्णपणे काढून घ्यायचंय पालकामधलं. आणि पालकात 2 हिरव्या मिरच्या घालते मी. पालक बारीक करून घेतलाय मी. भिजवलेल्या सोयाबीन मधलं पाणी आपल्याला पूर्णपणे पिळून घ्यायचंय. कढई ठेवली आहे मी गॅसवर. तेल घालते. तेलात आपल्याला सोयाबीन फ्राय करून घ्यायचे आहेत. आधी सोयाबीन घालते मी. यातच मी थोडी तिखट घालते. हळद घालते. मीठ घालते चवीनुसार. सोयाबीन फ्राय केले म्हणजे छान क्रंची होतील ते. माझ्याकडे जे सोयाबीन आहे ते छोटे चंक्स आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील बाजारात जे मिळतील ते घ्या. सोयाबीन आपले फ्राय झाले, काढून घेते मी. त्याच कढईत तेल घालते मी. पुन्हा खडे मसाले घालते. जिरं घालते थोडं. कांदा घालते आता. कांदा आपण फ्राय करून घेऊ. कांदा फ्राय झालाय. आलं लसूण घालते मी, जाडसर जे वाटलं होतं. आणि मिरची तुकडे घालते मिरचीचे. टोमॅटो घालते. मीठ घालते किंचित.
धण्याची पूड घालते, किचन किंग मसाला घालते, थोडंसं लाल तिखट घालते. आपण सोयाबीनला पण लाल तिखट लावलं आहे आणि हिरव्या मिरच्या पण वाटल्या आहेत पालकामध्ये, म्हणून कमी घालायचं आहे. पालकाची पेस्ट घालते आता मी. पालकाची पेस्ट आपण छान फ्राय करून घेऊ. पालक आपण कॉमनली पनीर सोबतच असतं मोस्टली, किंवा मग सुकी भाजी कुठली तरी करतो पालकाची कांदा मिरची घालून. पण मग अशा पद्धतीने केलं तर सोयाबीनची पण आपल्याला प्रोटीन मिळतं आणि पालकही हेल्दी तर आहेच, आणि थोडे युनिक वेगळी रेसिपी होते. सोयाबीन घालते आता मी. मिक्स करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घातलंय, तेच पाणी घालते मी. पातळ तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार पाणी टाका. फ्रेश क्रीम घालते मी आता. दुधावरची साय असेल तरी चालेल. कसुरी मेथी घालते आता वरून. कसुरी मेथीने छान एक वेगळा फ्लेवर येतो. आणि मीठ आपण आधी 2 वेळा टाकलंय, त्यामुळे चेक करून चवीनुसार ॲड करा. झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफू देऊया आपण. 5 मिनिटं झालेत, उघडून बघूया. छान आपली भाजी झाली आहे तयार. सर्व करून घेऊया आपण. सर्व करून घेतली मी आपली सोया पालक, अगदी पौष्टिक अशी. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास रोशनीज रेसिपीजला लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.